माई बाप, अरे आपल्यावरती उपकार आहेत त्या भगवंताचे, ज्याने फक्त देहच नाही तर त्या देहामध्ये दिले इंद्रिय दबाय गान, डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण, नस जीव पण भाव रोगा, दिले इंद्रिय हात पाय गान, डोळे मुख बोलया वचन. इंद्रिय दिली, इंद्रिय काय दिलं? डोळे, मुख. मुख फक्त, तोंड कशासाठी दिलं? कशासाठी? फक्त बोलण्यासाठी आणि जेवण्यासाठी दिलं का? नाही, तर त्याचं भजन करण्यासाठी दिलं. एक देहच नाही, देहामध्ये इंद्रिय दिली, जीव दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? हित ते करावे देवाचे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. हे सगळं त्याने दिलंय ना, हे तोंड आपल्याला दिलं ना, मग याने त्याचं चिंतन केलं पाहिजे. महाराज म्हणतात ना, अरे ज्या तोंडात कधी भगवंताचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविन मुख सर्पाच येते बिळ. मी काय म्हणते माहिती का, ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल? मला सांगा, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. आता ज्याला नाहीच काय डोकं, टाळकऱ्यांचं सांगते बरं का, नाही तर तुम्हाला वाटायचं आमचं सांगते काय, आहे की नाही? ज्या स्त्रीला डोकं आहे, बरोबर करंट लागला इकडं, आहे ना लक्ष? आमच्या माता भगिनींनी काय केलं माहिती का बाबा, कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय. कुठं यायला लागल्यापासून? कीर्तनाला, इथं. कारण त्यांनी इथंच ऐकलंय, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला. कुठं? सगळ्यांचं पाठ आहे बघा. म्हणून मायबाप, मला सांगायचंय काय, भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. देवाने आपल्याला तोंड दिलं ना, मग त्या तोंडाने त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. कारण या जगामध्ये सत्य फक्त भगवान परमात्म्याचं नाव आहे. सत्य साचे घरे, नाम विठोबाचे बरे. बाकी सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ए रझार हरिविन. सत्य फक्त काय? ईश्वर सत्य. ईश्वर शिवम सुंदर, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम दया करो प्रभु, देखो इनको, हर घर की आंगन में, राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम,
या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे, या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि त्यामुळे त्या सत्य असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, कारण त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि मायबाप हो, जर आपण त्याचं नामस्मरण केलं तर नक्कीच जन्म मरणाच्या दुःखातून आपण त्या ठिकाणी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जन्म घेण्याचं दुःख आहे, जगण्याचं दुःख आहे आणि मरणाचंही दुःख आहे. जन्म घेण्याचं किती दुःख आहे काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा मांस माळा मूत्र जाना मज क्षण क्षण धातसे जन्म घेण्याचं दुःख आहे, जगण्याचं दुःख आहे. जगण्याचं दुःख प्रत्येकाला आहे, बरोबर. अहो संतांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख होतं. आणि परमार्थ का करायचं माहिती आहे? परमार्थ तुमच्या संसारातलं दुःख नष्ट करत नाही. मग परमार्थ काय करतो? तर परमार्थ तुमच्या संसारातल्या दुःखाच्या वेदना कमी करतो. काय करतो? वेदना कमी करतो. दुःख नष्ट करत नाही परमार्थ, कारण संतांनी अगोदरच सांगितले बाबांनो, संसार दुःखमूळ. संसार हा दुःखमूळच आहे. लक्षात आलं? अरे एवढे मोठे संत महात्मे, पण त्यांना सुद्धा दुःख सहन करावं लागलं, पण भक्ती केली भगवंताची. देव मागे पुढे उभा राहे संभाळीत. तुकोबारायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. ज्या वेळेस लोहगावच्या मला वाटतं 4 टाळकरी होते तुकोबारायांचे. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी लोहगावचे 4 टाळकरी, आणि त्यातला शोभा कासार नावाचा एक तुकोबारायांचा टाळकरी होता. जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो जायचा कीर्तनासाठी. नवरा बरेच दिवस घराच्या बाहेर जातो, पण बायकोची विचारायची ताकद नव्हती की तुम्ही जाता कुठं. हा पूर्वीचा काळ होता. आता परवानगी घेऊनच बाहेर जावं लागतं. कुठे जायचं हा पुढचा प्रश्न आहे की नाही. बरेच दिवस झालं आणि एके दिवशी बायकोने विचारलं शुभा कासारांना, आपण जाता कुठं? जाता याच्याबद्दल वाद नाही, परंतु काळजी वाटते. शुभा कासार भोळे होते आणि शुभा कासारांनी सांगितलं, मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो. त्यावेळेस ती बाई म्हटली, ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? असं म्हटल्यानंतर शुभा कासारांनी तिच्या कानाखाली लावली, पुन्हा असं बोलू नकोस. त्या बाईने विचार केला, ज्या माझ्या नवऱ्यानं मला कधी एका शब्दानेही दुखवलं नाही, त्याने आज मला मारला, याला कारणीभूत केवळ तुकोबार आहेत, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. ती बाई 2 महिने काहीच बोलली नाही, शांत राहिली. आणि 2 महिन्यानंतर ती आपल्या पतीला म्हणाली, शुभा कासारांना हो, तुकोबारायांच्या कीर्तनासाठी तुम्ही बाहेर कुठेही जाऊ शकता, पण जर आम्हाला बाया माणसांना जायचं असेल तर आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. मग तुम्ही असं करा, तुकोबारायांचं कीर्तन आपल्या लोहगावमध्येच ठेवा ना. शुभा कासार विचार करायला लागले, एवढी बिघडलेल्या डोक्याची बाई पण एवढी सुधारली कशी? त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हटले चांगली गोष्ट आहे, लोहगावमध्ये तुकोबारायांचं कीर्तन ठेवलं. कीर्तन झालं, जागर झाला, काकड आरती झाली आणि तुकोबारायांना घरी आणलं. शुभा कासारांनी घरी आणल्यानंतर ही म्हटली, अहो आपल्या घरी साक्षात संत महात्मे स्नान करण्यासाठी आले आणि त्यांच्या आंघोळीसाठी उठणं नसावं. तेव्हा शुभा कासार उठणं आणण्यासाठी बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर ह्या बाईने ते चुलीवरचं उकळलेलं कडक पाणी तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. तुकोबारायांच्या अंगाचा दाह झाला. जळो माझी काया लागला बना